आता वाजले दुपारचे 2. थोडासा आराम केला कारण सकाळी लवकर उठलं होतं 5 वाजता जिमला जायला. आणि रात्री जसं तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं होतं आम्ही लग्नाला गेलो होतो तर थोडा टाईम झाला. तर आता मला जायचं आहे मार्केटमध्ये जरा सामान आणायला. फ्रूट्स वगैरे संपलेत तर मग यांना उठू. चला आता ओ उठा, मार्केटमध्ये जायचं आहे फ्रूट्स आणायला. चेरी यायचा टाईम होईल परत. व्हिडिओ कशाला काढते झोपायचं. चला उठा, मार्केटमध्ये गेल्यावर मी दाखवते. बाय. चला तर मग आता आम्ही चाललो आहे मार्केटला गेल्यावर तुम्हाला दाखवते. मला थोडंफार सामान पण घ्यायचं आहे, फ्रूट्स पण घ्यायचं आहे तर मी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवते. चला तर आता आम्ही पोचलो आहे मार्केटमध्ये काहीच जास्त गर्दी नाही आज मंडे असल्यामुळे. तर हे तुम्हाला दाखवते मी. हे आहे कपिलेश्वर मंदिर, नाशिकचं सगळ्यात फेमस मंदिर आहे शंकराचं. मस्त मंदिर आहे. कधी आपल्याला टाईम भेटला ना मी नक्कीच येईल, तुम्हाला पण दाखवते. चला तर मग आपण जाऊ. आपल्याला काय घ्यायचं मी तसे दाखवते तुम्हाला. आम्ही आता पोचलो आहे मार्केटमध्ये आम्हाला फ्रूट्स घ्यायचे आहे थोडे. चला तर 2 किलो आता वाढले. 3 किलो लावून घे. 3 किलो त्या दिवशी तुमच्याकडूनच घेतले, 3 किलोच घेतले. हां 100 म्हणून तर म्हटलं. चांगलं बघून देत तुम्हाला. आपण आलोय गंगेवर. हनुमान बघून गंगेला काही पाणी नाही, पाणी सर्व खराब झालेलं दिसते. चांगल्या प्रकारे फोड भेटतात मित्रांनो. हे काय ना ब्लॅक काय राहत. गंगेचं पाणी किती घाण झाले. ते होतं तिथे त्यांचं काय सकाळी राहतं ना. एक दिवस आहे ना संध्याकाळी गंगा आरती राहते संध्याकाळची 7 वाजता. त्या आरतीला आपण जेव्हा एखाद्या संडेला ना मग दाखवू. इकडे दाबो होता, ते चक्र दिसतं तिथं दाबो होता. भरपूर गर्दी राहते, भरपूर पूजा होते. हे रामकुंड. इथं पाहिजे हे बघा आलं गावात झाला इथं टाईम. परत विचारली कितीला ते घेणार आहे का. घेणार असेल तर विचार. त्या दिवशीच घेतली तू इकडे ना. त्या दिवशी हे काय ग मम्मी. आज आहे ना मी तुला एक सूप देणार आहे बनवून. ही भाजी तर तुला आवडत नाही अशी पण खायला. ही भाजी आहे दुधी भोपळा. तर दुधी भोपळा खूप फायदेशीर आहे खाण्यासाठी. तर मी तुला ना आज याचं सूप बनवून देते. तुला आवडते का बघ. चालेल. भोपळा आवडतो तुला. तर याच्यासाठी मी घेतली आहे दुधी भोपळा, टोमॅटो, कांदा, लसूण, आलं, मिरची आणि कढीपत्ता. तर हे सगळं आपण आहे ना कुकरला लावणार आहे. 1-2 शिटी घ्यायचे त्याच्या आणि मग शिजून घ्यायचं. मग मी तुम्हाला पुढे दाखवते. चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भोपळ्याचा सूप. भोपळा हा बऱ्याच जणांना आवडत नाही. लहान मुलं असो किंवा मोठे मुलं असो किंवा म्हातारे लोक असो, कोणालाच आवडत नाही भोपळा.
भोपळ्याचे खूप सारे फायदे आहेत. ज्यांना वेट लॉस करायचा असतो त्यांना तर एकदम चांगला बेनिफिट आहे भोपळ्याचा. तर मित्रांनो, आज आपण अशी एक रेसिपी करणार आहोत की जी इन्स्टंट तुम्हाला रेडी होईल आणि खायला पण मस्त वाटेल आणि फायदेशीर राहील. चला. तर आता हे आपलं शिजून झालेलं आहे, त्याला आहे ना ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि ह्याचं पाणी आहे ना फेकून नाही द्यायचं, तिथे ठेवायचं आहे. ते आपण ज्यावेळेस सूप करू ना त्यामध्ये टाकू आणि त्याच्यानंतर फोडणीला आपल्याला ना बारीक चिरलेला लसूण, थोडं अद्रक आणि कोथिंबीरचा तडका द्यायचा आहे. तसं झालं का मी तुम्हाला दाखवते. चला. आपण तडक्यासाठी घेतलेलं आहे थोडंसं तूप. तेल नका घेऊ, तूप चांगलं आहे, तूप जरा हेल्दी आहे म्हणून वेट लॉसला पण मदत होईल तुम्हाला. ते आपण टाकणार आहे लसूण बारीक चिरलेला, थोडं लाल होऊन द्यायचं आहे लसूण आपण. लसूण थोडा लाल झाला का आपण टाकायचे अद्रक, थोडं अद्रक आणि कोथिंबीर. बघू शकता तडका द्यायचा ना, थोडंसं तडका द्यायचा त्याचा. किती वेळ? 2 मिनिटं. 2 मिनिट 1 मिनिट. नंतर ती पेस्ट, त्यानंतर ही आपण पेस्ट ग्राइंड करून घेतली होती ती टाकायची, मिक्स करून घ्यायची. त्याच्यानंतर हे जे पाणी आपण ठेवलं होतं भाज्यांचं ते याच्यात वापरायचं, बॉईल करायला ठेवलं तेच वापरायचं. हां, छान कलर आले. सूप घट्ट होतं थोडं, म्हणून आहे ना मी थोडंसंच दुधी भोपळा घेतला होता, कारण हे सूप घट्ट होतं आणि खूप हेल्दी पण आहे. वेट लॉससाठी तर खूपच चांगले आहे. तुम्ही डिनरसाठी तर माझं मी जर सजेशन देईल ना, सजेस्ट करेल का तुम्ही आहे ना डिनरसाठी हे सूप करा. ज्याला पण वेट लॉस करायचं मग हे सूप खरंच हेल्दी. ज्याला जास्तीत जास्त वेट लॉस करायचं ठेवू शकतो, पातळही करू शकतो, खट्टे तुमच्यावर आहे. बघू आता टेस्ट कशी आहे. चिमूटभर मीठ टाकायचं. आपलं सूप रेडी होते. आता तुम्हाला नक्की टेस्ट करून दाखवतो कसं आहे काय. चांगलं हेल्दी सूप आहे, नक्की ट्राय करा मित्रांनो. सोपं आहे, कोणालाही जमेल आणि हेल्दी. विदाउट ऑइल. हां, तूप टाका. हां, तूप वापरा, म्हणजे तुपाने काय तुमचे फॅट्स वाढणार नाही. रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवते. हां, चेरी करते घरातले काम आणि बाबू फिरतो मोबाईल घेऊन. मेडी बाबू. तर आपलं सूप रेडी आहे, यांना टेस्टला देते. घ्या, सांगा कसं झाले तुमचा रिव्ह्यू. कसं झालंय सांगा. गरम आहे, गरम आहे, हळू. चायनीज सारखा वास, मंचाव सूप सारखा वास येतोय. सुपर झाले सूप. हा, एकदम मस्त हेल्दी आहे. चालेल, चला तर मग एन्जॉय करा. यस. तर मित्रांनो, आपली पहिले एक्सरसाइज आहे वॉर्मअप मध्ये रिस्ट रोटेशन. याचे तुम्हाला 20 करायचं आहे, 2 सेट करायचे, 20 काउंट करायचे, क्लॉकवाईज करायचं, त्यानंतर अँटी क्लॉकवाईज करायचं, 2 सेट 20. त्यानंतर आपलं राहील शोल्डर रोटेशन. त्याचे पण 20चे 2 सेट करायचे, सेम क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर आहे नेक रोटेशन. तर बघा, नेक रोटेशन या पद्धतीने करू नका, कारण याच्यात तुम्हाला सर्व्हिकल प्रॉब्लेम होऊ शकतो, चक्कर येऊ शकते. तर साईड व्ह्यू, अप अँड डाऊन हे 10 करायचे दोन्ही साईडने. तर आणि त्यानंतर राहील तुमचं स्पॉट मार्चिंग. याचे 2 सेट करायचे 20. त्यानंतर आहे तुमचं जम्पिंग जॅक. याचे पण तुम्हाला 20चे 2 सेट करायचे. त्यानंतर आहे तुमचं क्रॉस टोट टच. तर मित्रांनो, याची तुम्हाला 2 सेट करायचे. आणि त्यानंतर आहे तुमचं अँकल रोटेशन. तर मित्रांनो, ह्या एक्सरसाइज तुम्ही
10 ते 15 मिनटं रेग्युलर करा आणि त्याच्यानंतर बिगिनर असाल तर पुशअप्स आणि जोर ह्याच्याही एक्सरसाइज करायचं 3-3 सेट करायचं. त्यानंतर तुम्ही थोडा रेस्ट करायचा, मग तुमची मेन एक्सरसाइज चालू करायची. धन्यवाद.